हे सगळं वैभव तुम्हाला पुरुषोत्तम महाराजामुळं नशिबात आहे तुमच्या. नाही ते हे मंडपन हे काही पाहायला तरी भेटलं असतं का महाराज, आहे का नाही. याची जाण एक दोघा तिघां माझी विनंती आहे, उद्या तरी आता ज्यांना उठायचं असेल त्यांनी यायचं नाही, आणि आले तरी भिंतीच्या बाहेर बसायचं. तिकडे उबडा पड नाही तर उताना पड, दिसणार तरी नाही ना, बरोबर आहे का नाही. एका 2-3 माणसानं शिस्त मोडत जाऊ नका, लक्षात ठेवा. अजिबात हालायचं. हां, तुम्ही वेळेच्या पुढे एखादा महाराज गेला तर उठायला परवानगी आहे. ज्याने वेळ सांभाळली नाही आपण त्याचा काय मुलायजा ठेवायचा, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता हे एवढे 3 मिनटं गेले का नाही याच्यात. आता उद्या माझी सगळ्यांना विनंती आहे, जे आपल्यासोबत आलं ना त्याला घरीच म्हणायचं इज्जत घालू नको बरं, नाही तर येऊ नको संग, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी शिस्त पाळा. आज हा कार्यक्रम अभंगाचा धावत्या वेगात अर्थ एक वेगळ्या पद्धतीनं कीर्तन करण्याचा मला आज माझा इच्छा मानस होता, म्हणून मी तो केला. तुम्हाला आवडला असेल नसेल मला माहीत नाही, पण पाटणकर बाबांना आवडला एवढं मी गॅरंटीने सांगणार आहे. जी ही मंडळी आहे यांच्या लक्षात आलेलं आहे, म्हणून हा या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. खूप नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज त्यांचा उल्लेख करतीलच, पण जाता जाता मी पुन्हा एकदा आज हा जो चोखोबारायाचा उत्सव आहे, या उत्सवामध्ये उद्या हरिभक्तपरायण आमचे निवृत्ती महाराज कदम सकाळी आमचे मित्र यांचं कीर्तन आहे. बरं, आश्रमाच्या वतीनं सेवा सकाळची आहे, आणि संध्याकाळी हरिभक्तपरायण आमचे मित्र विशाल महाराज खोले यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. 1 मिनटं सांगतो मी. यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. आपण सगळ्यांनी या आता काय आहे पा, सून किती मोठी असली तर घरी गेल्यावर तिला चपात्या करणंच लागतात, तसं मोह काम आहे, बरोबर आहे ना. लक्षात आलं का. त्याच्यामुळं मी पहिले 7 दिवशी तर पुकारायलाच होतो ना, बरोबर आहे का नाही. पण ते पटकन माझ्याकडे येतं, बोलतो मी. आणि हा आपल्या घरचा कार्यक्रम आहे सगळ्यांच्या. आता महाराज म्हणतात दरवर्षीच थांबणं सगळ्यांना 7-7 दिवस शक्य नाही, म्हणून पुरुषोत्तम महाराजांचाच कुणाला आग्रह नसतो. त्यांचं म्हणणं असतं 1 दिवस जेवढा तुम्हाला वेळ मिळेल तेवढ्या वेळ या. आणि असं आहे ना, मी सांगितलं ना, ज्यांना स्थापना केली त्याला तर वृद्धी करावंच लागेल, बरोबर आहे. पण आमच्या सगळ्यांच्या महाराजांच्या मार्गदर्शनानं हा उत्सव, या पाटणकर बाबाच्या मार्गदर्शनानं आशीर्वादानं हा उत्सव चालू आहे. मी सगळ्यांना विनंती करेल, आज पुण्यावरून त्या आई आल्यात, काळजी मी या ठिकाणी घेतलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराज ढोकर या ठिकाणी उपस्थित आहे. नका टाळ्या वाजू, सगळ्यासाठी वाजवणं होणारच नाही, मग एकदाच वाजवा नाव घेऊन झाल्यावर. विठ्ठल महाराज ढोकर या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाचार्य विक्रम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाचार्य आमचे पांडुरंग आबा, पुरुषोत्तम महाराजांचं प्रेम आहे विशेष त्यांच्यावर, बरं का. पांडुरंग आबा भिसे तेही आहे. तदनंतर आमचे रोहन महाराज भिसे तेही आहे, ज्यांची सकाळच्या सत्रात कीर्तन सेवा झाली. ते आमचे मित्र श्रावण महाराजसुद्धा उपस्थित आहे. आमचे सरपंच दरकवाडीकर अशोक शेठ तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मित्र भागवताचार्य युवा कीर्तनकार अमोलजी महाराज सरकटे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा रामू आहे, विनोद भाऊ आहे. आमचे हैदराबाद पांडुरंग आचार्य ते तेलंगणाचे, बरं का, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विशाल महाराज पांढरे, आमचे भागवत महाराज मारकड, आमचे सिद्धू भाऊच ना, बद्री भाऊ हुशे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. बद्री भाऊ, त्यांना धन्यवाद. हरिभक्तपरायण हनुमान महाराज तेही त्या उपस्थित आहे. त्यानंतर गणेशजी महाराज जटाळे, नामदेव महाराज आघाव, तदनंतर आमचे प्रदीप महाराज, त्याच्यानंतर आमचे विलास महाराज ज्यांचं पहिल्याच दिवशी कीर्तन झालं. ते म्हणले मावा पाटणकर बाबाचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे, लक्षात ठेवा. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण सगळी नामवंत मंडळी. आमचे हरिभक्तपरायण तळेकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. शरद महाराज आहे, नागेश भाऊ आहे, काय मार्तंड महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अण्णा आहे. आणि आजच भजनातलं वैभव थोडं लेट झालं, तुम्ही कीर्तनाला येणार मला महाराजांनी सांगितलं, म्हणलं आज गोड चाली ऐकाय मिळतील, पण ते आमचं पुण्य कमी पडलं असं म्हणा, आहे का नाही. या ठिकाणी आरूबाबा या उपस्थित आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. ज्यांच्या कॅसेट आपण ऐकतो. मी आज सकाळीच तुमचा काकडा लावला होता घरात, माय शपथ खोट नाही सांगत, खरं नाही. काहीला वाटतं भाऊ हे गुळ फेकतात असं, तसलं काही नाही.
सकाळीच मी तुमचा काकडा लावला होता बरं का, बरोबर आहे ना, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. माझे मित्र ज्यांनी मी टू व्हीलरवर सोबत कीर्तनं केली आणि टू व्हीलर बी त्याचीच पुन्हा, बरोबर आहे. मी मागं बस आहे. आमचे चंदू महाराज पांचाळ तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद देतो. नवनाथ महाराज, आमचे नामवंत महाराज हरिभक्त पारायण, आमचे टिलू महाराज, यश महाराज पवार, यशसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार बरं का. लय गोड पोरगा आहे बरं का, महाराजाची खूप काळजी घेतो. आमचा भरत कुठे काय माहीत, भरत बुवा किचनकडे, हा आमचे भरत महाराज आटोळे, मी त्यांना प्रति ओशो म्हणतो, तिथे जे ऐकत राहतात जास्त. भरत महाराज आटोळे, त्याच्यानंतर माझ्यासोबत आमचा शंकर आहे, नवनाथ महाराज आहे. हे वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी आहे, आधी करून सगळीच मंडळी, शिवाजी भाऊ लांडगे, आमचे बाळासाहेब हे बोंबळी फार उदगीरच्या पुढून आलेली मंडळी आहे, त्यांना धन्यवाद देतो. तिकडं नागरे बाबा खाली बसलेले आहेत. आमची सगळी ग्रामस्थ बहुसंख्येने बाहेरगावची मंडळी आज उपस्थित राहिली, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्रभर ऐका, महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, देश विदेशापर्यंत, दुबईतून सुद्धा आपला लोक कार्यक्रम पाहतात बरं का. ते सगळं प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून होतं ते आमच्या सगळ्यांचे लाडके असणारे जिव्हाळा चॅनलचे मालक अमोलदादा थोरात आणि त्यांची टीम, आमचा श्रीनाथ असेल, आमचा अतिशय गोड एकदम नामदेव, ते एकदम भोळाच आहे बरं का, कामाशी प्रामाणिक असतो बिचारा, ते नामदेव, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. सगळी जिव्हाळा टीम, आमचा हे मराठी हॉटस्पॉट ते बी आहे ना, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. लहू का, लहूचा भाऊ लहूच आहे ना, तू खराब झाला का, बरोबर, ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तुम्ही सगळी मंडळी, बाकीचेही चॅनलवाले, आता मला काही सगळ्यांचं नाव माहीत नाही, पण या सगळ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी दाबाही विसरू नका, दाबून टाका एकदा, आहे का नाही. सगळ्यांचे सदस्य व्हा अशी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे. आमचे पंडित महाराज, पुन्हा एकदा आमचे पंडित महाराज, या माणसाचं 1-2 मिनटात सांगतो आणि थांबतो. जवळपास 5 वर्ष 4 वर्ष झाले बाबा फिरता पारायण सोहळा या माणसानं सुरू केला. त्यामध्ये असं आहे की पावती नाही. समींद्र आत्या, हो समींद्र आत्या, आत्या आत्या, आज ते 2-3 बायां धरून कुचवा बरं ते. आता हे लाईव्ह असल्यामुळं बोलताय ना मला, नाही तर काय उठता तुम्ही. लक्ष द्या माझ्याकडे, जाऊ द्या इकडे या, लक्ष द्या माझ्याकडे. आमच्या पंडित महाराजानं एक उपक्रम चालू केला की पारायण, कुणाची पावती नाही, पंगत नाही, का अन्नदान नाही, लक्ष देऊन ऐका बरं. मधुकरी मागायची गावात, मधुकरी मागायची आणि पारायणावाल्याला पंगत घालायची, आणि ह्या गावाचं पारायण संपलं की पुढच्या गावात ती पालखी न्यायची आणि पुढच्या गावात ती पालखी घ्यायला यायची आणि तिथं 7 दिवस पारायण. असे जवळपास 300 गावं ह्या माणसानं पारायण केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि अतिशय सुंदर, मी एक वाक्य बोललो होतो शेलूला, न भूतो न भविष्यती. तुम्ही म्हणसाल भविष्यती न कसं काय म्हणता तुम्ही, भविष्यात असंच होत नसतं, याच्यापेक्षा वेगळं होत असतं. मग हे न भूतो न भविष्यती हे वाक्य, याच्यात बदल कसा करता येईल. असंच होत नसतं, याच्यापेक्षा मोठं होईल, छोटं होईल, वेगळं होईल. पण जे आता हाच अभंग जर मी उद्या घेतला तर हे शब्द मला येणार नाहीत आणि मला ते आठवणारही नाहीत. लक्षात आलं माझं बोलणं. म्हणजे पाण्यासारखं असतं, पुन्हा ते येत नसतं. म्हणून आमच्या महाराजांनी ती क्रांती केली. आणि आमच्या पुरुषोत्तम महाराज, आम्ही सगळ्यांनी महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्यावर कोणतीही जबाबदारी द्या, आम्ही ती पार पाडायला तयार आहे. म्हणून कृष्णा महाराज, आमचे रमेश महाराज आज पुण्याला गेले, पण मोरे महाराज, त्यांनाही धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे ते आमचे हरिभक्तपरायण सोमनाथ दादा हिवाळे, चैतन्य साऊंड सर्व्हिस. महाराष्ट्रात जेवढ्या काही साऊंड सर्व्हिस आहे त्यामध्ये खूप मोठं नाव आमच्या चैतन्य साऊंड सर्व्हिसचं आहे. आणि याचा ऑपरेटर त्यांचा भाचा आमचा अंकुश, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ते लाईव्ह बंद कर वाळा, आता बंद केलं चालते. आधी